मध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत, मनापासून स्वागत. मी घेऊन आलो इथे 2026 हे वर्ष कन्या राशीसाठी कसं जाणार आहे. त्या अगोदर नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुमच्यासाठी आरोग्याचं आणि भरभराटीचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर मित्रांनो, पाहूया या ठिकाणी कन्या राशीचं 2026 हे कसं असणार आहे. त्या अगोदर कन्या राशीचं जे गोचर आहे त्याच्यावर आपण एक नजर टाकूया. गोचर म्हणजे सध्याची ग्रहस्थिती काय आहे कन्या राशीची, ती कंपॅरिझननी आपण पाहणार आहोत. गुरु हा दशम स्थानी आहे ग्रह, त्याच्यानंतर शनी सप्तमात आहे, राहू 6व्या स्थानामध्ये आणि केतू 12व्या स्थानात आहे. ही सर्वसाधारण परिस्थिती तुमची आहे. आता 2026 मधला पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे सर्वात महत्वाचा आरोग्य. शनीमुळे कुठेतरी तुमच्या सप्तमात शनी आहे म्हटल्यानंतर लग्नामध्ये त्याची दृष्टी आहे, भाग्यस्थानावर त्याची दृष्टी आहे. तर सप्तमातला शनी जेव्हा लग्नावर नजर टाकेल तर तुम्हाला कुठेतरी तो सुस्ती देऊ शकतो किंवा तुम्हाला थकवा जाणवू शकतो, शारीरिक कमजोरी जाणवू शकते. त्यात गुडघेदुखी, श्वास आणि छाती संबंधी आजार हे तुम्हाला होऊ शकतात किंवा त्यापासून तुम्हाला काळजी घ्यायची. 2 जानेवारी ते 5 फेब्रुवारी तसंच 26 फेब्रुवारी ते 21 मार्च हा तुमचा शारीरिक त्रासाचा काळ असू शकतो. तर त्या बाबतीमध्ये तुम्ही स्वतःच काळजी घ्यायची. दुसरं असं की मानसिक ताणतणाव तुम्हाला यावर्षी जाणवू शकतात, मानसिक परिस्थिती थोडीशी कमजोर राहू शकते. तर त्यासाठी तुम्ही तुमची जी दिनचर्या आहे त्या दिनचर्येमध्ये कुठेतरी तुम्हाला व्यायामाची किंवा योगा, मेडिटेशन्स वगैरे असे तुम्ही ध्यान वगैरे करू शकता की जेणेकरून तुमची मानसिक अवस्था ही स्थिर राहील. सगळ्यात महत्वाचं खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं, अन्यथा तुम्हाला अन्नातून काही ना काही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. ओव्हरऑल बघितलं तर आरोग्याच्या बाबतीमध्ये सरासरी असं वर्ष आहे, मोठा असा कुठलाही त्रास नाहीये. त्यानंतर दुसरा टप्पा आयुष्याचा म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये उत्तम असं वर्ष आहे, कारण गुरु महाराज हे लाभस्थानामध्ये दशमस्थानामध्ये बसलेले आहेत आणि दशमाची ही कर्मस्थानामध्ये गुरु ग्रहाचं भ्रमण असल्यामुळे शिक्षण तुम्ही मन लावून करणार आहात. शिक्षणासंबंधी तुमच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होणार आहेत. उच्च शिक्षणाचे योग बनत आहेत या ठिकाणी, व्यावसायिक कोर्स तुमचे पूर्ण होणार आहेत. त्यानंतर यश म्हणतात ज्याला शिक्षणामध्ये, म्हणजे स्पर्धा परीक्षा असतील किंवा MPSC असेल, या तुम्ही क्रॅक करू शकता. त्या अनुषंगाने तुमचं जे गुरूंचं भ्रमण आहे ते अतिशय चांगलं आहे. 2 जून पर्यंतचा काळ तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीमध्ये उत्तम अशी स्थिती आहे. 31 ऑक्टोबर नंतर 2 जून पासून ते 31 ऑक्टोबर पर्यंतचा काळ हा शिक्षणासाठी अतिउच्च असा काळ असणार आहे. त्यानंतर 31 ऑक्टोबर ते पुढे डिसेंबर पर्यंत गुरु तुमच्या व्ययस्थानात असणार आहे. तर कुठेतरी शिक्षणातून मन भटकू शकतं किंवा शिक्षणामध्ये इच्छा तुमची कमी होऊ शकते. परंतु जी मंडळी विदेशामध्ये शिक्षणासाठी आहेत, उच्च शिक्षणासाठी गेलेली असतील, त्यांच्यासाठी हे 3 महिने ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर अतिशय चांगले महिने आहेत. विद्यार्थ्यांनी यामध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं की कुठेही आळस करू नये, कारण शनी महाराजांची दृष्टी ही लग्नस्थानावर आहे आणि अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी रिलॅक्स राहावं लागेल किंवा शारीरिक कमजोरी आळस येऊ शकतो, जी तुमच्या मेहनतीला किंवा अभ्यासाला कमी करू शकते. तर त्या बाबतीत तुम्ही काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत इथे व्यापार. तर व्यापाराच्या बाबतीमध्ये सरासरी असं वर्ष आहे. शनी महाराज सप्तमात बसलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी चढ उतार वगैरे व्यापारामध्ये पाहायला जाऊ शकतो. शनीमुळे थोडीफार का होईना व्यापारातली जी परिस्थिती आहे ती कुठेतरी तुम्हाला कमजोर होताना दिसणार आहे. परंतु गुरूंचा जो पोझिशन आहे किंवा गुरुचं जे ट्रान्झिट आहे हे दशम स्थानात असल्यामुळे कुठेतरी व्यापारामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. व्यापारासाठी तुम्हाला शुभ काळ आहे. शनीच्या माध्यमातून तुम्ही व्यापार करायचा आहे. म्हणजेच काय की शनीची लग्नस्थानावर दृष्टी जेव्हा पडते आणि दशम स्थानात गुरु येतो त्यावेळेस तुम्ही शनीच्या अंडरमध्ये काम करताय, म्हणजे तुम्ही नीतीपूर्ण व्यापार केला पाहिजे. कुठेही जास्त आमिष मिळत असेल किंवा एखाद्याला फसवणे वगैरे या भानगडीत तुम्ही पडू नका, अन्यथा उलट पक्षी तुम्हाला त्याचे नुकसान सहन करावं लागणार आहे. सप्तमात 31 ऑक्टोबर नंतर, जून महिन्यानंतर गुरु हा तुमच्या सप्तमात असणार आहे 31 ऑक्टोबर पर्यंत. आणि सप्तमात हा दशमातून लाभस्थानात गुरु ग्रह जाणार आहे. त्यामुळे लाभस्थानात आलेला गुरु हा बऱ्याच अंशी तुम्हाला बऱ्यापैकी फायदा देऊन जाणार आहे, कारण गुरु हा तुमचा केंद्राचा स्वामी आहे. जे काही मोठे निर्णय असाल ते मोठे निर्णय तुम्ही घेऊ शकता. अगदी जानेवारी ते 31 ऑक्टोबर पर्यंतचा काळ हा तुमचा मोठा निर्णयाचा असू शकतो. व्यापारासंबंधी तुम्ही जर चांगले निर्णय किंवा एखादा नवीन व्यापार करण्याचा प्रयत्न करत असाल तर करू शकता.
शनीमुळे कुठेतरी भागीदारीमधल्या व्यवसायामध्ये वाद होऊ शकतात, त्यामुळे व्यवहार करताना डोके शांत ठेवा. नवीन लोकांपासून तुम्ही सावध राहायचे, सतर्क राहायचे. विदेशात व्यापार करणाऱ्यांसाठी अनुकूल असा काळ आहे, परंतु विदेशात व्यापार करण्यासाठी जो काळ आहे तो ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ चांगला आहे. राहू केतूचं जे भ्रमण आहे त्या भ्रमणामध्ये जर बघितलं तर तुम्हाला अतिजोखीम घ्यायची नाहीये. कुणावरही अतिविश्वास व्यापारात करू नका, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. नोकरीमध्ये सरासरी वर्ष आहे, कारण शनी हा सप्तमात आहे, त्यामुळे खूप चांगली किंवा मनासारखी पोझिशन राहणार नाहीये. 6व्या स्थानामुळे राहू हा 6व्या स्थानात असल्यामुळे लाभ हा मिळणार आहे, परंतु शनी तिथे असल्यामुळे सप्तमात कठीण मेहनत किंवा अतिपरिश्रम केल्यानंतर तुम्हाला जे काही यश मिळणार आहे ते नोकरीमध्ये मिळणार आहे. मन स्थिर ठेवून काम करायचंय. तुमची प्रतिमा कुठेतरी तुमच्या नोकरीच्या क्षेत्रामध्ये डागळली जाण्याची किंवा तिला डाग लागण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे कुठेही बेसावध राहू नका. वरिष्ठांचा त्रास वगैरे तुम्हाला होऊ शकतो. 2 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंतचा काळ अतिशय चांगला आहे. त्या पिरियडमध्ये तुम्हाला प्रमोशन, तुम्हाला इच्छित स्थळी बदली वगैरे तुमची होऊ शकते. सरासरी बघितलं तर अधिक बुद्धीने आणि मेहनतीने जर तुम्ही काम केलं तर हे वर्ष नोकरीमध्ये तुम्हाला चांगलं आहे. त्यानंतर महत्वाचा टप्पा आपल्या आयुष्याचा म्हणजे आर्थिक जीवन. उत्तम वर्ष आहे. 2 जून पर्यंत गुरु हा दशमस्थानी आहे. 2 जून ते 31 ऑक्टोबर लाभस्थानामध्ये, त्यामुळे लाभही चांगला आहे, कर्मही चांगले आहेत, उत्पन्नही चांगलं होणार आहे. म्हणजे डेफिनेटली तुम्ही यावर्षी बऱ्यापैकी बचत करू शकणार आहात. कामासाठी पैसा तुम्ही खर्च करणार आहात. घरातील कामं असतील किंवा इतर महत्वाची कामं जी तुमच्यामध्ये तुम्ही इच्छा केलेली असेल अशी जी कामं असतील ती पैशाच्या बाबतीत रेंगाळलेली कामं यावर्षी पूर्णपणे तुमची मार्गी लागणार आहे. परंतु ही जी काही कामं असतील ही तुम्हाला ऑक्टोबर पर्यंत पूर्ण मार्गी लावण्याचा प्रयत्न करायचे, की जेणेकरून तुम्ही गुरुच्या चांगल्या भ्रमणाचा पुरेपूर फायदा करून घेऊ शकता. फक्त एक आहे की ऑक्टोबर नंतर जे नोव्हेंबर डिसेंबर हा जो महिना हा विनाकारण खर्च किंवा गुरु 12व्या स्थानात आल्यामुळे जे काही मनस्ताप, विनाकारण खर्च, अचानक खर्च हे जे काही होणार असतील त्याचं नियोजन कुठेतरी तुम्हाला पहिले 10 महिने अगोदर करून ठेवायचे, की जेणेकरून नंतर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. आता प्रेम जीवनाच्या बाबतीत बघितलं तर नात्याला दशम स्थानातला गुरु आहे आणि शनी सप्तमातला आहे, राहू षष्ठ स्थानात आहे. तर नात्यांना तुम्हाला जोपासायचंय. विनाकारण तुम्ही हट्टी होऊ नका नात्यांमध्ये, प्रेम जीवनामध्ये, कारण शनी सप्तमात आहे. प्रेम विवाहात, नात्यात तुम्हाला गंभीर राहायचंय, कारण शनी हा नीतीपूर्ण आणि न्यायपूर्ण चालणारा ग्रह आहे. त्यामुळे तुमच्या विवाहाशी संबंधित जे काही असेल, प्रेम असेल, या ठिकाणी तुम्हाला नात्यांमध्ये एकनिष्ठ राहायचंय. शनी महाराज तुम्हाला विवाह सुद्धा घडवून आणू शकतात, परंतु जर तुम्ही तसं केलं नाही तर नातं अचानक तुटू शकतं किंवा एखादी व्यक्ती तुमच्यापासून दुरावली जाऊ शकते. नात्यात वाद शक्यतो करू नका. 2 जून ते 31 ऑक्टोबर मध्ये ज्या वेळेस गुरु तुमच्या लाभस्थानात येतील तिथून ते पंचम स्थानात दृष्टी पाहतील. पंचम स्थान हे प्रेमाचं आहे. एखादी व्यक्ती तुमची नवीन आयुष्यात येऊ शकते. तुम्ही प्रेमाने कोणाला तरी व्यक्त होऊ शकतात. तुमचं प्रेम स्वीकारलं जाऊ शकतं. अशा प्रकारचं प्रेम जीवन हे यावर्षी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. आता बघूया वैवाहिक जीवनामध्ये काय घडामोडी होऊ शकतात. तर जी लोक विवाह करू इच्छितात त्यांची विवाहाचा जो कालखंड आहे तो साधारण 2 जून ते 31 ऑक्टोबर हा कालखंड त्यांच्या विवाहासाठी आहे. या महिन्यामध्ये तुमची रखडलेली जी विवाह असतील किंवा तुम्ही जे काही विवाहासाठी प्रयत्न करत असाल, कन्या राशीची व्यक्ती, तर कन्या राशीच्या व्यक्तीसाठी हा काळ विवाहासाठी अतिशय आहे. बऱ्याच अंशी कमी मेहनतीमध्ये तुम्हाला एखादं चांगलं स्थळ मिळू शकतं. तुमचा साखरपुडा किंवा विवाह 2 जून ते 31 ऑक्टोबरच्या पिरियडमध्ये घेऊ शकतो. 31 ऑक्टोबरचा काळ हा विवाहासाठी तितका योग्य नाहीये. तुम्हाला जर काही मंगळ कार्य करायचं असेल, शुभ कार्य घरामध्ये करायचं असेल तर ते 2 जून ते 31 ऑक्टोबर या दरम्यान करा. वैवाहिक आयुष्यामध्ये थोडासा शनी सप्तमात असल्यामुळे कमजोरी येऊ शकते, त्यामुळे डोकं शांत ठेवून काम करायचे, नीतीपूर्ण वागायचे. त्यामुळे तुलनात्मक स्थिती शनीच्या हिशोबाने जर तुम्ही चाललात तर तुम्हाला चांगली मिळू शकते. शनी सप्तमात असल्यामुळे जोडीदाराची काळजी तुम्हाला घ्यायची, त्याची सेवा करायची, त्याच्या आजारपणामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्या बरोबर राहायचंय वैवाहिक आयुष्यामध्ये. पारिवारिक जीवनात बघितलं तर सर्वसाधारण वर्ष हे कुठल्याही नकारात्मक ग्रहाचा तुमच्या कुटुंब स्थानावर किंवा धनस्थानावर प्रभाव नाहीये. त्यामुळे कौटुंबिक जीवन हे अतिशय चांगलं जाणार आहे. एकोपा राहील, कुटुंबात सामंजस्य राहील, कुटुंबातील सगळी मंडळी तुम्हाला रिस्पेक्ट किंवा तुमचा मान ठेवतील. त्यानंतर कुटुंबामध्ये एखादं शुभ कार्य होऊ शकतं.
शनीची 10वी दृष्टी जी आहे ती कुठेतरी चतुर्थ स्थानात आहे, त्यामुळे तुम्हाला घरामध्ये वेळ देणं कर्तव्याचं आहे. शांततेने तुम्हाला वागायचं आहे, क्रोध करू नका, अन्यथा घरातली शांती ही बिघडवू शकते. कारण शनी हे दशम दृष्टीने चतुर्थावर नजर ठेवून आहेत. वाहन सुद्धा तुम्हाला काळजीपूर्वक चालवायचंय. ओव्हरऑल बघितलं तर वर्ष छान आहे. जमीन, वाहन किंवा घर घेण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर यावर्षी शक्यतो प्रॉपर्टी घेण्याचं तुम्ही टाळलं तर बरं होईल. कमीत कमी दुसरं महत्वाचं आहे की कमी किमतीमध्ये घर घेण्याचं जे आमिष तुम्हाला होऊ शकतं, तर अशी प्रॉपर्टी घेण्या अगोदर तुम्ही टाळा. गरज असल्याचंच यावर्षी तुम्ही घर घ्या, किंवा घर घ्यायचं असेल तर योग्य प्रकारे तपासून घ्या की जेणेकरून तुमची फसगत होणार नाही. 2 जूनच्या अगोदर वाहन घेतलं तर अतिशय उत्तम आहे. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीसाठी 2026 हे वर्ष सर्वसाधारण आढावा. आता हे वर्ष अजून जर चांगलं जायचं असेल तर ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय आहेत, त्या उपायाचा आपण इथे आढावा घेतोय. गणपतीची उपासना तुम्ही करायची आहे. तुमचे जे भाऊ बहीण असतील त्यांच्या बरोबर तुमचे चांगले संबंध ठेवायचे आहेत. गायीची पूजा करायची आहे. त्याच्यानंतर शनिवारी तुम्ही मंदिरात जा. घर आणि ऑफिस स्वच्छ ठेवा. त्या ठिकाणी एखादा सुगंधी अगरबत्ती वगैरे लावून काम करू शकता, की जेणेकरून तुमच्या ऑफिस किंवा घरातली जी निगेटिव्ह किंवा जी शक्ती आहे, ती ऊर्जेची जी पातळी आहे ती सकारात्मक असेल, आणि सकारात्मक वातावरणात जर तुम्ही काम कराल तर तुमचं आयुष्य हे व्यवस्थित चालू शकतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.